एकदम साधा सोपा आणि झटपट तयार होणारी अशी उपवासासाठी आज मी रेसिपी बनवणार आहे। इथे मी तुपामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तो चांगला गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये फक्त जिरा घातलेला आहे, कढीपत्ता आणि मिरची घातलेली आहे। ते तडतडल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी 2 शिजवलेले बटाटे होते ते घातले, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। मीठ जर कोण खात नसेल तर ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आणि इथे चांगलं परतवून घेतल्याच्या नंतर ते झाकण ठेवून घेतलेलं आहे। दुसऱ्या साईडला एका बाउलमध्ये मी 5-6 चमचे दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। दही मी 10 मिनटं बाजूला ठेवलेलं आहे, तो पण त्यामध्ये साखरसुद्धा विरघळेल। आणि इथे भाजी माझी मस्त अशी खरपूस शेकलेली आहे। भाजी थोडीशी थंड झाली की मगच दहीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। दही बटाट्याची भाजी चांगली मिक्स करून झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मी जिरा पावडर घातलेली आहे आणि इथे खाण्यासाठी दही बटाटा मस्त रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।